महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल। प्रश्न आहे की सर्वच राजकीय पक्ष जे आहेत ते देवाभाऊ चालवतात असं विधान जे आहे ते मंगल प्रभात लोढा यांनी केले। आता देवाभाऊ सगळंच चालवतात। देवाभाऊना काटामारी होते ही माहिती आहे, पण देवाभाऊ काटामारी रोखत नाहीत। देवाभाऊ रात्री वेश बदलून पक्ष फोडतात। तसंच देवाभाऊ कदाचित सगळे पक्ष चालवत असतील, पण महाराष्ट्रातली जनता मात्र देवाभाऊना मानत नाही, हे देवाभाऊनी लक्षात ठेवावं। अजून एक प्रश्न आहे की हापूस आंबा जो आहे तो हापूस आंब्यावर आता गुजरातचा दावा केला असून वलसाड जो हापूस आहे त्याला भौगोलिक मानांकन देण्यात यावं अशी मागणी केली। त्याला कोकणवासियांनी विरोध केलाय, बागायतदारांनी। सगळी सरकारी कार्यालय गुजरातला नेली। महाराष्ट्रातलं पाणी गुजरातला वळवलं। महाराष्ट्रातले मोठे प्रकल्प गुजरातला नेले। आता महाराष्ट्राचा आंबाही चोरायचा विचार दिसतोय। महाराष्ट्राचं गुजरातमध्ये विलीन करायचा विचार आहे का? खरं तर हे होऊन देणार नाही। हापूस आंबा ही कोकणचं मानबिंदू आहे आणि तो राहणारच। अगदी आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाऊ, परंतु हापूस आंब्याची स्वामित्व हे कोकणाकडेच राहणार। यासाठी आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना पूर्णपणे ताकदीने लढणार। सर, मोर्चा काढलाय, काय प्रमुख मागण्या आहेत? या वर्षाची पहिली उचल विना कपात एक रकमी 3200 रुपये मिळावी यासाठी हा मोर्चा आहे। या साखर कारखान्याला रिकव्हरी चांगली आहे। त्याचबरोबर इथेनॉलचं उत्पादन होतं, कोजनचं उत्पादन होतं, म्हणजे वीज निर्मितीतून उत्पन्न मिळतं, इथेनॉल विक्रीतून उत्पन्न मिळतं। साखरेला भाव चांगला आहे आणि या कारखान्याच्या एवढीच रिकव्हरी असणारे कोल्हापूर जिल्ह्यातले 5-6 साखर कारखाने हे 3500 रुपयापेक्षा जास्त भाव पहिली उचल म्हणून देत आहेत। तेव्हा या कारखान्याला 3200 रुपये ही अतिशय नाममात्र अशी उचल आम्ही मागितलेली आहे, ती काही चुकीची नाही आहे। त्यांनी ती द्यावं, अन्यथा आंदोलनाला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी। त्याचबरोबर मागील वर्षामध्ये त्यांनी जे काय FRPचे तुकडे केले आणि FRP शिल्लक राहिले आहे, मुंबई उच्च न्यायालयानं एप्रिल महिन्यामध्ये दिलेला जो निर्णय आहे त्या निर्णयानुसार 15% व्याजानं ती पैसे शेतकऱ्याला परत द्यायचे आहेत आणि ती रक्कम होते 10,77,00,000 रुपये प्रति टन, साधारणपणे 233 रुपये। ते ताबडतोब शेतकऱ्यांच्या नावावर वर्ग करावेत, अन्यथा ते सरकारी थकबाकीदार समजून साखर आयुक्तांनी त्यांच्यावर RRC लागू करावी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची मालमत्ता जप्त करून लिलावात विकून ते पैसे शेतकऱ्यांना द्यावेत कायद्याप्रमाणे, अशी आमची मागणी आहे। आणि ही मागणी घेऊन 13 किंवा 14 तारखेला साखर आयुक्तांना भेटून आम्ही ते RRCचे कारवाई करण्यासाठी हे करणार आहोत, भाग पाडणार आहोत।